कशाच्या विचारात पडली तायशा तू? काय झालं? हा? स्वयंपाक होय. आता गॅस तुम्ही घेऊन फिरताय तर गाडीवर आणि मी स्वयंपाक कुठून करायची या? हा? काय गरज होती का गॅसला घेऊन फिरायची? तुमचं तुम्ही फिरायला जायचं ना दोघांनी. होय, टाकीला का घेऊन गेलता तुम्ही सांगा मला. हा, संपला होता वय. उचल, थांब, मी उचलते. थांब 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 तायशा, थांब पिल्लू, थांब. हो, बघितलं का? हा, कॅडबरी खाल्लेली ताकद आहे. तर बघा, आज बरोबर 8 दिवस झालं माझं पिल्लू आलेलं इकडं तायशा, आणि आज जाणार आहेत बघा सगळीच जीवरवाडीला. तर सकाळ सकाळी ना मी स्वयंपाक बनवायला घेतला. आज गुरुवार आहे, आज काय वशाट मशाट नाही म्हणलं, काय नाही. रात्री मस्त असं मच्छी फ्राय आणि बिर्याणी बनवली होती. तर काय झालं विषय माहितीये का, सकाळ सकाळ खीर आम्ही टाकली शिजायला. खीर शिजली तर गॅसच संपला. गॅस संपला तर गॅस आणायला सागर, स्वीटी आणि तुमचं दाजी 3 जण गेलती. दाजी तर गायबच. दाजी आईला आणायला गेले. सासू आयुष्य पोत तायशाने रामफळ खाल्लं रे. कधी सकाळ सकाळ म्हणलं होतं कसलं गाव आहे बघ की, कसलं भारी पिकलंय. काल ताईने झाडावर चढून काढलेलं रामफळ हे. आम्हाला हे पिकलेलं माहित असतं, हे खाल्लंच नसतं. माहिती होतं की, अगं माहिती होतं, पण पोरांसाठी मी नाही काढलं, ठेवलं होतं. मला नव्हतं माहिती. नसतं ते नसतं किडकत आहे. मग काय गावात काय केलं होय ग? काय केलं गावात? काय ना, मोबाईल चार्जिंग लावला आणि तिकडून जाऊन टाकी आणली. होय, कुठं टाकी आणायला कोण कोण गेलत? पप्पा तू ना? पप्पा होय, कुठं गेलतात? शिंपुऱ्याला. शिंपुऱ्याला, राशींच्या अलीकडे. राशींच्या अलीकडे शिंपुऱ्याला. कशी गेलता की मग? हा, मग तिकडच की, तुला नाही म्हणलं. ते आपली फॅनची वेला भेटून यायचं होतं. तुला मी म्हणलं होतं राशीनकडे जावं लागतं मग तिकडं शिंपुऱ्याला, बाबळगावच्या पुढं तिकडं. मग आज स्वीटी शिंपुऱ्यात होती बघा. स्वीटी आणि तिचं पप्पा टाकी घेऊन आले मस्त अशी. आम्हाला भूक लागली हो का, आम्ही दिवाळीचं खात बसलो होतो. तर चला असू द्या, आज मस्त असा गोड जेवणाचा बेत या. भरलेलं वांग, मसाला, बैंगन मसाला, खीर, पुरी आणि काय आपण भजीसाठी हे केलं या, भजी आणि काय म्हणतात कुरड्या पापड्या. तर कुरड्या पापड्या मी ह्या बनवणार आहेत, ज्याच्यावर लिहिलेलं आहे स्वीटी आणि सागर. ते मी तसंच ठेवलं या. हा, तसंच ठेवलंय. ती कुठं प्रत्येक वेळेस आलं ना साईडला काढून ठेवलंय. ती आता तळती. हा, तुम्हालाच खायला तळती. जोडा भूक लागली. कुठला आहे? वरच्या वस्तीवरचा आहे. काल या वरच्या वस्तीवरचा आहे ते काळूराम. मग ते पण कसं लापाटवून येते बघितलं का, कसं बसलं या. हाड म्हणलेलं ऐकत नाही तर अगं, अजिबात हालत नाही तर इथून. त्याला हाड जरी म्हणलं तरी ती जाणार नाही. आजीच्या सारखं नाही लागत. आजीला छान लागायचे. गोड नाही लागत का ग? गोड नाही लागत का? पिकलंय की चांगलं. हा, त्याच्यामुळेच गोड लाग नाही. आकाने कोरपड खाल्ली या. घोरपड नाही, कोरपड. कोरपड पितासाठी होय. तोंड वाकडं केलं. घोरपड हे बसलाय की, बोला की ह्याला. काळूराम. का नाही लावली? हे काय इकडं आहे ॲलोवेरा. सकाळ सकाळ डोकं धुवायच्या आधी लावायची. तर आज स्वीटी, सागर आणि आका जाणार आहेत घरी. आकाला म्हणलं होतं ज्वारी पिरून ये म्हणजे निवांत 2-4 दिवस राहता येईल, पण आका ना ज्वारी न पेरताच आली बघा. पाठदिशी सुनाला भेटायची लय घाई झालती, करमत नव्हतं तिला. पाऊस आला, लय आला, वापसा निघून गेला, पुन्हा वापसाच नाही. ज्वारी ट्रॅक्टर आल्याला पेरायला माघारी गेला. आता वापसा झालाय तर ट्रॅक्टरवाल्याची चेन तुटली. ट्रॅक्टरवाल्याची का ट्रॅक्टरची? ही का भांडणं करते ती?
त्यांचं सारखं चालू असतंय भांडण. एकामेका माग मला पळत सांगावं लागतं भांडण करण्याचं. मग आज येतो म्हणलं. आज पेरायचंय. हा हा. आता जायचंय. काय काय बी दिलंय तू घेऊन शेण पेरायला. तुळजापुरी शेंडी लय भारी लागते. बघू आता कशी यायची. आणि हरभरा पण टाक. त्याच्या नादाने तर रानात येडा करायला जातो माणूस. हाय ना, रानात आहे ना ज्वारी पेरताना कोथिंबीर, शेंगणी आणि हरभरा आपण आलग पेरतो बर का. पण विषय काय आहे की आता आलग नाहीत ना पेरायचं, त्याच्यामुळे हाय ह्याच्यातच पेरायचंय ना. मग त्याच्या नादाने तुम्ही येडा कराय. कधी कोथमीर आणायला, शेंगणी आल्यात का बघायला, हरभरा आल्यात का खाण्यासाठी माणूस त्या नादाने रानात येडा करायला जात. तरी कडवणच्या ह्या वर्षी लय आल्या होत्या हाय का. हा, कडवणच्या आणल्या होत्या की. आणल्या होत्या. हो की, सीताफळ आणलं. पिकलंय का. पिकलंय हो. असं याला थोडी केलं तर फुटून सकाळी आलं. हा, हे नाही, ही चांगलं पिकलं या. तिला नको सीताफळ खाऊन द्यायला, सर्दी होती या. पहिला आणाय गेली खायला. काय केलं गावात? तिकडे गेलतात काय ते अर्ध रामफळ खाल्ले. कारखान्याकडे, पेट्रोल पंपाकडे नाही ना. खाते की या रामफळ खायला. आपल्या रानातलं रामफळ आहे बघा. ह्या झाडाचं काल स्वीटीने ते झाडावर चढून काढलेलं त्याला रामफळ आहे. रामफळ सीताफळ. तायशा बस इथं बस की. होय ग ए ताय इथं ये की. अग इकडून आली वय फिरून. मी काय म्हणते या, तू गेल्यावर कर म्हण का ग आम्हाला. काळूराम ते आपला नाही, तिकडच्या वस्तीवरचा आहे. पण कसा बसलाय बघ की येऊन. नाही येत सारखं असतं या. किती हाणलं तरी जात नाही ती. इथंच बसतं, पायरीवर बसतं, वर येऊन बसतं. मोठा कसा बसतो तसं. 12 वाजल्या बरोबर. होय ग, मी काय म्हणते. बरोबर. तुझ्या मण्याला हाणून लावलं. कुठं विचार आकाला काय केलं त्याने. चालली हुडकून खिडकीत नाही ती. बसलाय वय. येत नाही बर का, पण बसला ना तरी येत नाही उठून. कुठे म्हणया या नाही येत. तू किती पण बोलव त्याला नाही येणार. ते येत नसतं, मी उडून घेत असते. नाही थांब घे, त्याच्या मनाने येऊ दे की. मनाने नसतं येत ते. मनाने येऊ दे की. म्हणया ये मनाने ये. नसते मनाने नसते येत ग मम्मा. घेतलं ताईने मण्याला वडून आतमध्ये. तर चला आता मी घेते स्वयंपाक उरकून. तर इकडं मी खीर बनवलेली. मला गॅस जोडून दिला तर बरं होईल. मला येत, मी नाही कधी जोडला. इथं ही खीर आमची झालेली आहे मस्त अशी. आका खीर शिजली ना ग चांगली. खीर झाली ना आपली चांगली. ही खीर आमची झालेली आहे. आणि इथं ना मी वांग बघा भरून ठेवलंय. वांग करायचंय आम्हाला. हे बघा मस्त असा मसाला हे भरून ठेवलं या. आणि इथं भजीला पीठ म्हणून ठेवलंय, त्याच्यात बेसन पीठ अजून टाकायचं या. तर आता ही टाकी जोडून घेते आणि राहिलेला स्वयंपाक बनवून घेते पाठदिशी. तर ह्यांना पण आज जायचंय, त्याच्यामुळं पाठदिशी उरकून घेतलेलं बरं. परत घाय गडबड नको. तर कपडे पण मस्त असे वाळले बघा इकडं. म्हणलं कपडे तरी धुवून टाकावं, ते एक काम कमी करावा. हाय का नाही म्हण्या, हाय का नाही. तुला काय हाय का काळजी. धुणं धुवा, टाकी संपली, या स्वयंपाक करायचा आहे, आणायची टाकी, काय काय करायचं. हाय का काय काळजी तुला. होय र. हा, निवांत खायचं प्यायचं आणि झोपायचं. हा, हाय का काय. होय, कसा जो बसलाय बघितलं का. जसा टाकला तसंच टप गेला. टक हक 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 चालला. मग तायशा चला असू द्या, काय नाही. भूक लागली ना. पाठदिशी वांग फोडणीला टाकते आणि एक करते कोरडे आणि भजी तळून घेते. लगेच पुऱ्या करते. झालं मग लगेच जेवण करायचं, थोडा वेळ आराम करायचा आणि मग काय निघायचं. होय काय करते मम्मी. हा, लाईट यायची दुपारी 2 वाजता. अगं तो
इकडं टाकते तिथं पुढं कुठं टाकते बघितलं का चला स्वयंपाक उरकून सासूबाई यायला लागलेत दाजी आई गेलेत म्हणजे गॅस आणला घरी ठेवला यांच्यापाशी दिला आणि सासूबाईंना घेऊन येतो म्हणले मग आई आणि ते दोघं जण येणार आहेत कारण स्वीटी जाणार आहे त्याच्यामुळे आई पण यांच्यात राहणार तर म्हण्या राखण बसला तू राखण बसला काय खायचंय रामफळ का सीताफळ खत आहे हा ती म्हणे रामफळ सीताफळ राहू दे मला करंजी नाही तर चिवडा लाडू दी हाय का नाही शंकरपाळी रामफळ आणि सीताफळ मी खाता असतो काय म्हणा बाय बाय कर बाय बाय